हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर सकाळचं वातावरण बघा इतकी थंडी आहे आमच्याकडे आणि धुकं पण आलेलं आहे बघा. तर खूप अशी थंडी आहे आणि सकाळी सकाळी ना मी बटाटे उकडत टाकले. बटाट्याची मसाल्याची भाजी करायची मला. तर चुलीवरती ना मी बटाटे उकडत टाकले कढईमध्ये. तर बटाटे उकडच तर आता दुसरी तयारी करते. तर तोपर्यंत आहे ना मी मसाला काढते बटाट्याच्या भाजीचा. तर मसाला भाजी करायची ना मला बटाट्याची, त्यामुळं मग मी मसाला काढते हा. तर टमॅटो, कांदा, खोबरं, कोथिंबीर, लसूण हे सगळं घेतलंय. तर आता सुरुवातीला आहे ना कांदा परतून घेते आणि बटाटे पण उकडून झाले माझे. कधी चुलीवरती ना 10 मिनिटातच बटाटे चांगले उकडले. त्यानंतर मी तेल टाकून चांगला कांदा आहे ना लालसर करून घेते आणि त्यामध्येच टमॅटो टाकून घेते. तर आमच्याकडे ना खूप अशी थंडी सुटली आहे आता, कारण शेतामध्ये पण पाणी भरलेलं असतं ना, त्यामुळं खूप थंडी वाजते. तर मी स्वेटरच घालून घेतलं आहे आणि चुलीजवळच बसलेली आहे भाजी बनवायला. तर हे बघा, कांदा पण लालसर झाला आहे, टमॅटो पण त्याच्यामध्येच टाकला आहे मी परतायला. तर टमॅटो पण भाजूनच घेते आहे. तर टमॅटो आणि कांदा भाजून घेतला का ग्रेव्ही खूप छान होते, एकदम एकजीव होऊन जाते आणि भाजी चवीला पण खूप छान लागते. तर हे बघा, टमॅटो आणि कांदा पण चांगला परतून झाला आहे माझा. त्यामधलं भरपूर असं पाणी पण जळून गेलं आहे. तर आता सर्वच मसाला भाजून घेतला आहे मी. तर आता आहे ना मिक्सरमधून वाटून घेते. कोथिंबीर आणि लसूण आहे, सॉरी, लसूण घेतला आहे. अद्रक काही नव्हतं माझ्याकडं, त्यामुळं अद्रक नाही घेतलं आणि हिरव्या मिरच्या पण नव्हत्या, त्यामुळं त्या पण नाही टाकल्या मी. जे आहे त्याच्यातच भाजी बनवते आहे. आणि खोबरं घेतलं आहे. तर खोबरं चांगलं लालसर बरं भाजून घेतलं आणि टमॅटो, कांदा पण भाजून घेतला. तर एकदम छान अशी प्युरी झाली आपली. पेस्ट खूप छान झाली. तर या बघा, इकडं आहे ना कढई तापायला ठेवली आहे. तेच कढई घेतली, मग मसाला भाजला ती आणि त्यामध्ये तेल टाकलंय. तेल चांगलं गरम झालं आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेते, तळून घेते, सॉरी. तर चांगला तळून घेतला का मसाला, तरी पण छान येते आपली भाजीची. आणि बटाटे मसाल्याची आहे ना बटाटा भाजी खूप छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर, भाताबरोबर खूप भारी लागते. आणि थंडीची ना आता सहसा बाजरीची भाकरच खूप असे शरीराला उष्णता देणारी आहे ना, त्यामुळं आहे ना, तर आम्ही शक्यतो सकाळच्या जेवणाला आहे ना बाजरीची भाकरीच खात असतो. तर बघा, आपल्या भाजीला आहे ना मस्त असे तेल सुटले. त्यानंतर मी मसाले टाकते. तर मसाले आपले घरगुतीच मसाले, घरगुती मसाल्यांमध्येच मी भाजी बनवते. तर आपले 2 चमचे लाल तिखट टाकले, 2 चमचे काळा तिखट टाकले, पाव चमचा हळद टाकली आणि धना पावडर टाकली पाव चमचा. तर आता हे मसाले ना तेल सुटेपर्यंत चांगली भाजून घेते, तळून घेते. तर चांगले तळून झाले की आता यामध्ये ना थोडंसं पाणी टाकते. तर अर्धासा कपच असं पाणी टाकते. त्याने ना मसाला असा करपत पण नाही आणि चांगला शिजून येतो, म्हणजे तरी त्याची छान येते ना. तर त्यामुळे ना थोडंसं पाणी टाकते मी. तर हे बघा, एवढंसंच पाणी टाकलंय आणि मग याच्यानंतर आहे ना पूर्ण पाणी आटोपर्यंत आहे ना आपण हा मसाला तळून घ्यायचा आहे चांगला. तर त्याने आहे ना आपल्या भाजीची तर्री ना एकदम छान येते, अशी मस्त तर्री येते. तर हे बघा, तर तेल पण सुटलंय आपल्या मसाल्याला, मसाला पण शिजलाय. आता यामध्ये ना पाणी ॲड करते मी. गरम पाणी करून घेतलंय मी, तेच पाणी टाकते गरम पाणी. शक्यतो गरम पाणीच टाकायचं आणि बटाटे आपले उकडून घेतले, त्यामुळं काय अगोदर बटाटे टाकायची काही गरज नाही. त्या उकळीमध्येच आपण बटाटे टाकून देणार आहे. तर शक्यतो आता आहे ना पाणी टाकून घेते सुरुवातीला मी. तर आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी टाकून घ्यायचं, आपल्याला किती भाजी लागते ती. तर मला एवढी भाजी पुष्कळ आहे, तर मी एवढं पाणी टाकून घेतलंय. आता यामध्ये ना थोडंसं मीठ चवीपुरतं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर दोन्ही पण टाकून घेते मी, कोथिंबीर बी आणि मीठ पण. तर काय झालं माहिती आहे का, माझ्या लक्षातच राहिलं नाही मीठ आणि कोथिंबीर टाकायची. तर नंतर मी पुढं टाकते मीठ आणि कोथिंबीर आणि त्या अगोदरच मी बटाटे सोलून घेते हे. तर मला असं वाटलं मी मीठ आणि कोथिंबीर टाकलीच आहे. तर हे बघा, भाजीला मस्त अशी छान अशी उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि आता मी आहे ना यामध्ये मीठ आणि कोथिंबीर टाकते आहे. तर मला आधी काय वाटलं मी टाकलीच काय, त्यामुळं मी तुम्हाला सांगितलं, सॉरी. तर आता आहे ना मीठ आणि कोथिंबीर टाकून घेते. त्यानंतर चांगली उकळी येऊ द्यायची आणि आपण तोपर्यंत आहे ना बटाट्याचे काप पण करून घेते मी. सुरीनं बटाट्याचे काप करून घ्यायचे आणि नंतर या उकळीमध्ये ना आपण बटाटे सोडायचे. तर हे बघा, तर्री पण पहा किती मस्त अशी तर्री आली आहे आपल्या भाजीला आणि भाजी छान अशी उकळली आहे. तर बघा, हे बटाट्याचे काप करून घेतले मी. त्याच्यात आहे ना एक बटाटा मी शिल्लक ठेवला आहे, तो आहे ना करून टाकायचा. त्यानी पण ग्रेव्ही ना खूप छान येते आपल्या भाजीची, दाटसर ग्रेव्ही येते.
तर एक आहे ना बटाटा मी तसंच ठेवला आहे, तरी बघा किती छान आली आहे. आणि भाजी उकळती, अजून 5-1 मिनटं उकळून देऊ. आणि हे बटाट्याची आहे ना मी असं कुस करून घेते हातानंच. तर बटाटे उकडेला असताना मग हातानंच कुस करून घेते ते. तर आता आहे ना हे बटाटा परत मी ना भाजीमध्ये टाकून देते. तर थोडं असं एखादी अशी फोड असली ना तरी पण कुस करून घ्यायची. आणि असेच बटाटे आहे ना आपण भाजीमध्ये सोडून द्यायचे, ते बरोबर विरघळून जातात गरम रश्यामध्ये. तर असे टाकून दिले ना तर बरोबर विरघळून जातात. आणि आता आहे ना 5 ते 6 मिनटं आहे ना, आता आहे ना 5 ते 6 मिनटं भाजी उकळून देऊ आपण. आणि त्यानंतर भाजी उतरून ठेवू आणि भाकरी करून घेऊ. तर सकाळी सगळ्यांचीच अशी कामाची धावपळ असते ना, तर आता मी लगेच बाजरीच्या भाकरी करून घेते. त्यानंतर मला आहे ना मळ्यात जायचं आहे. तर मग आपले दररोजचेच डेली रुटीनचे कामं मळ्यातली. तर आपण शेतकरी असल्यामुळे आपल्याला मळ्यात तर जावंच लागणार आहे ना, तर त्याच्यामुळं पटपट अशी कामं आवरून घेते. आणि नंतर मळ्यात जायचं आहे मला, तर चला स्वयंपाक करून घेते अगोदर. आणि नंतर परत तुमच्याशी बोलते. तर मळ्यामध्ये काय काम आहे आज ते मी तुम्हाला सांगते आहे. तर चला भाकरी करून घेते. आणि नंतर मी तुम्हाला आहे ना आमच्या केळीचं झाड दाखवते. ते केळीच्या झाडाला ना मस्त असे केळं पिकायला लागली आहे आता, तर ते दाखवते तुम्हाला. तर हे बघा मस्त असे केळं पिकायला लागले आहे ना, असे पिवळे पिवळे झाले, पण सगळेच नाही पिकत आहे, एखादा अर्धाच पिकतं आहे ना. तर लागली आहे. तर बघा अशी केळी ना पिकायला लागली आपली. विराजला काय माहिती नाही अजून, खायला लय गोड लागेल कसं काय. तर हे बघा आपली घरची केळी ना पिकायला लागली. घरच्या केळीचा हा आनंदच वेगळा असतो ना. कसं कधी पिकल कशी पिकल असं झालं होतं. तर बघा मी तोडून बघते आता. उत्साह एक प्रकारचा का आपली घरची केळी कशी लागती खायला, कशी आहे. तर हे बघा अशा प्रकारे पिकलेली आहे. आम्ही तोडून घेतली. विराजला काही माहिती नाही, तो घरी नाही. तर आता सोलून बघते मी कशी निघते ती. थोडीशी कच्ची आजच्या दिवस ठेवली असती ना मस्त झाली असती. घाई पण आपल्याला नाही. तर हे बघा अशा प्रकारची केळी आहे छोटी छोटी पिकली ग. तर चला आता हरभरे घेतले मी. हरभरे घेऊन चालली रानात हरभरे लावायला इथं. कारण नको जाऊ काय मग काय करायचंय घरी वावरात चालली आता मी हरभरे लावायला. तू जेवण करून घे आणि मोटर चालू कर. इथं कांद्याला पाणी भरायला. का बरं? हा अभ्यास कर संध्याकाळी, उद्या सुट्टी आहे ना. तर हे बघा हरभरे घेतले, चालले मी आता हरभरे लावायला. तर हरभरे लावून घेते. तर इथं थोडेसे इथंच लावणार आहे. थोडेसे कांदे पातळ पडले ना त्यामध्ये हरभरे लावायचे. तर चला आता 3 वाजले. 3 वाजता मी गोठ्यात आली आहे गाईंना खायला टाकायसाठी. म्हणजे गाय नाही आमच्याकडं म्हैसच आहे आणि गावरान गाय आहे. तर चला मी आता गाईंना खायला टाकते. आणि हे बघा पाठीमागं शेण आहे त्यांचं, तर ते शेण आहे ना ओढून घेते आणि त्यांना खायला टाकते. तर चला आता काय खायला टाकायचं आहे ते दाखवते मी तुम्हाला. चाऱ्याची कुट्टी करून ठेवले ते टाकते मी त्यांना दोघींना पण 1-1 कॅरेट. तर ह्या कॅरेटने टाकते. तर बघा हा चारा आहे, हा टाकायचा आहे यांना. एवढं 1-1 कॅरेट टाकायचं आहे दोघींना. 2 कॅरेट 3 जण आहे ते. काही पण खाऊ राहिले आता. त्यांना खायला पण टाकलं आणि शेण पण पाठीमागचं भरून घेतलंय. शेण भरून घेतलंय पण झाडायचं आहे ना थोडंसं बाकी आहे. कारण आता आहे ना गवत घेऊन आली का मग त्यांचं खाली झाडून घे. त्यांना चारा नको आहे, गवत पाहिजे. तर गवत घेऊन येते मी आता. तर बघा आता मी परत चालली वावरामध्ये हरभरे लावण्यासाठी. घरी आले होते दुपारा जेवण्यासाठी ना, तर गाईंना खायला टाकून दिलं, शेण ओढून घेतलं. तर आता गवत पण घ्यायचं आहे आणि हरभरे पण लावायचे, मिरच्यांना पण पाणी भरायचं आहे. तर चला मी. तर हे बघा या आमचे बाबांचे मित्र आलेले, नगरवरून आले बाबांना इथं भेटायला. कारण बाबांनी फोनच उचलला नव्हता ना, तर त्यांना असं वाटलं की बाबा आजारीचे, त्यामुळे इथं भेटायला आले बाबांना ते. तर हे बघा आमच्या बाबांचे मित्र आलेले आज, मी तुम्हाला दाखवलेच.
तर म्हणजे खूप संध्याकाळच्या वेळेस आले, 5:30 वाजले होते त्यांना यायला. बराच उशीर झाला, पण खरंच इतक्या लांबून आले ना, म्हणजे ते नगरवरून येवल्याला इतक्या लांबून आले. वय त्यांचं 82 वय असेल, तर या वयामध्ये ते त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी खास इथं आले. कारण काय ते मित्रांनी फोन उचलला नाही आमच्या बाबांनी. त्यांना वाटलं बाबा आजारीच आहे, त्यामुळं काय ते आले, फोन उचली ना, म्हणून ते तिथून इथपर्यंत त्यांना बघण्यासाठी आले. म्हणजे खरंच ना, एक मित्रच एका मित्रासाठी एवढं करू शकतो. ह्या वयामध्ये ते इतक्या लांबून इथपर्यंत आले, म्हणजे नगरपासून तर येवल्यापर्यंत आले. आणि मुळात म्हणजे त्यांना ऐकायला पण येत नाही. ते काय करतात, लिहून घेतात. आपण आपल्याला काय बोलायचं ना, ते लिहून घेतात आणि मग वाचून मग आपल्याला त्याचं उत्तर देतात. तर त्यांच्यासाठी तर आता हे भजे काढून घेते मी आणि गिलक्याचे भजे काढते. तर चला, व्हिडिओची एंडिंग इथंच करते. बाय.